तर पाठचा माझा गणपतीपुळ्याचा ब्लॉग बघितला असाल तर गणपतीपुळ्यावरून आता आम्ही निघालो आहे आणि आता आम्ही चाललो आहे आरेवारीला. तर मी आहे गाडीवरती, समोर वेगळ्या गाडी चालवतो आहे. आता वाजलेत 8 मिनिटं बाकी आहेत आणि आता आम्ही चाललो आहे आरेला. माझ्या आरेला जो बीच आहे गणपतीपुळ्यावरून निघालो आता. ब्लॉग असणार आहे. मस्त फिरलो इकडे गणपतीपुळ्यात, दर्शन वगैरे केला. राईड वगैरे केली नाही कारण आम्हाला लगेच निघायचं होतं इकडे आरेला. सो चाललो आता. मग इकडून आलो ना आपण. तर इथं थांबलो होतो थोडा वेळ बघण्यासाठी, पण परत आता पुढे चाललो आहे. तर येताना इथे मग थोडंसं अजून थोडासा हे झालं ना टाईम की अजून छान वाटेल. पहिलं पुढून जाऊन येतो बीचवर, मग एकदम खाली बीचवरती, नंतर इकडे येऊ. रस्ता बरोबर
हा बोल. तर गाडी लावले इथे आणि आता आम्ही प्रॉपर आलो आरेवारीला. मगाचपासून जो 2 ठिकाणी थांबलो होतो ना, तर त्यांची नावं वेगवेगळी होती. म्हणजे सेमच बीच आहे पण थोडं आता आम्ही लय पुढे आलो, म्हणजे प्रॉपर आरेवारीला आलो आहे. पाठी जो होता दाखवला तो नेवरे बीच होता, म्हणजे नेवरे काहीतरी नाव होतं. आम्ही तिथे आजींना विचारलं की हा पण आरेवारी आहे काय, आम्हाला वाटतं तिथे आरेवारी आहे पण तो नाही आहे, म्हणून आम्ही आता परत पुढे आलो. तर इथे आता प्रॉपर आरेवारीला आलो आहे. तर आता चाललो आहे आम्ही बीचवरती. तब्येत पण बिघडले. तर येताना तुम्ही जे व्ह्यूज बघितले असेल ना, एक नंबर होते म्हणजे. आणि सनसेट म्हणजे संध्याकाळचे तर खूप छान वाटतात जेव्हा सनसेट येतो. तर भाई हा आहे आरेवारी बीच. मगाचपासून फिरत होतो. एवढा मोठा बीच आहे बघा आणि एवढा पब्लिक पण नाही, शांतता एकदम. तर खूप भारी व्ह्यू आहे, म्हणजे एवढी माणसं पण नाही आहेत. म्हणजे थोडी सर्दी झाली मला. तर एवढी म्हणजे इकडे पूर्ण शांतता वाटते मला. म्हणजे असं जर बसायचं म्हटलं शांत ठिकाणी बसून खूप भारी वाटेल. तर माणसं आहेत पण एवढी पण माणसं नाही आहेत की तरी मस्त छान वाटतं इकडे खरंच. तर आत्ता इथे आरेवारीत आलो आहे. इथून मग तिकडे मगाशी जिथे थांबलो होतो नेवरे बोलले ते आम्हाला मावशी, तिकडे जाणार थोडा वेळ. तर इकडे राईड वगैरे तर काही नाही आहे. तिथे होतं थोडंफार काहीतरी, फक्त एक बैलगाडी आहे पुढे पण खूप लांब आहे. पण इथे संध्याकाळचं सनसेट बघायला खूप छान आहे. हाय. तर ह्यांचं चालू आहे फोटोशूट. फोटो काढतात आणि शिंपले छान आहे तिकडे छोटे छोटे वेगवेगळ्या कलरचे आहेत. ही जी छोटी मुलगी आहे ना ती शिंपलेच शोधते कधीपासून. तिला मगापासून बघतोय. काय छान असे खूप सारे वेगवेगळे शिंपले आहेत. ती शोधते.
तू काय शोधतेस? हा, हॅलो. तर ती बोलत नाही आहे, पण ती शिंपले शोधते. खूप मस्त मस्त वेगवेगळ्या कलरचे शिंपले आहे. हा येल्लो कलरचा आहे, हा व्हाईट कलरचा आहे. एक उलटे केल्यानंतर छान वाटतं. तर थोडा वेळ थांबलो इकडे, म्हणजे थोडासा बसलो, फोटो काढले. आणि बघण्यासारखं खरंच खूप छान आहे. म्हणजे संध्याकाळचा सनसेट तर खूप छान वाटतो. आता वाजलेत 5:45. आम्हाला पुढच्या मगाशी जो पहिला बीच बघितला ना आम्ही पुढे, म्हणजे हाच सेम आहे असा, पण त्याची हा 4 किलोमीटर पुढे आम्ही आलो. आता जो 4 किलोमीटर पाठी आहे, तर आता तिकडे चाललो आहे. पहिला जिथं थांबलो होतो तिथे. तर हे तिघंजण गेलेत पुढे. आता फटाफट जाऊया तिकडे, थोडा वेळ थांबूया, त्याच्यानंतर घरी. तर 6 वाजताच आम्हाला घरी बोलवलेलं आहे. 6 वाजलेत, आता 6 वाजणार आम्हाला इथेच वाजलेत 5:45 काहीतरी झालेत. तर फटाफट गाड्या काढतो आता, थोडा वेळ पुढे थांबतो, त्याच्यानंतर निघू आम्ही घरी. त्याच्यानंतर नाही, त्या साईडला फिरवलीस ना, या साईडला तर नाही येत. तर इकडून निघालो आता आरेवारीतून. आता मग अशी जिथं थांबलो होतो ना सेकंड टाईम, इकडे चाललो आहे. तर फटाफट जाणार, जास्त वेळ थांबणार नाही. काय चल चल चल.
सूर्य मावळला आहे पूर्ण. व्ह्यू छान आहे. तर आम्ही आता फर्स्ट टाइम थांबलो होतो ना तिकडे, तर तिकडे वरती थोडा वेळ थांबतो, थोडंसं फोटो काढतो आणि मग निघू घरी. ऑलरेडी लेट झाले. तर आता आलो आहे आम्ही मगाशी जे पहिल्यांदा थांबलो होतो ना वरती, स्टार्टिंगला जेव्हा गणपतीपुळ्यातून आलो तिकडे. आता 6:10 झालेत. हा तो व्ह्यू आहे पहिल्यावाला. तिकडून पहिला फिरून आलो. आरेवारे आणि नेवरे जे बघितलं, नेवरेच्या इथे थांबलो नाही. जाणार होतो आम्ही तिथे, पण सनसेट पूर्ण गेलेला आता बघितलं हा बघा. त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट इथे आलो आणि इथे थांबलो थोडा वेळ. तर इथून निघणार आहे आता आम्ही घरी डायरेक्ट. तर गाडी लावले वरती आणि आता थोडंसं इथे बसतं थोडा वेळ, म्हणजे 5-10 मिनटं, कारण छान वाटतंय. सनसेट असताना तर अजून छान वाटलं असतं, कारण आम्ही तिकडे घालवला पूर्ण सनसेट. आम्हाला नेवऱ्याच्या इथं पण भेटला नाही सनसेट, म्हणजे आम्ही आरेवारीतच होतो. लगेच आलो म्हणून आम्हाला वाटलं होतं नेवऱ्यात तरी भेटेल, पण आम्हाला तिथे पण नाही भेटलं म्हणून तिथे थांबलोच नाही. थोडा वेळ मगाशी बघितलं असेल, डायरेक्ट इकडे आलो. तर इथे थोडं छान मस्त वाटतंय म्हणून बोललो थांबूया थोडा वेळ. म्हणून आलो इथे बसायला थोडा. खाली नको जाऊया ना, जाऊया. हा एक जाऊया, खाली जाऊया का रे? हां चल जाऊन येऊया लगेच तरी. तर खाली आलो आहे आणि खरंच एकदम मस्त वाटतंय. म्हणजे कोण पण नाही आहे, एवढी गर्दीचा कोणीच नाही. आता 6:15 झाले असतील, सर्व गेलेत. एवढा बीच शांत वाटतोय ना, खरंच खूप भारी वाटतंय. तर इथे पण खूप खरंच छान वाटतंय. थोडं अगोदर आला असतं ना तर अजून भारी वाटलं असतं, कारण आता पूर्ण काळोख होणार. ज्या लाटा येत आहेत ना, एक नंबर वाटतंय. पण आम्ही थोडा लेट आलो कारण आम्हाला आरेवारीतच टाइम गेला खूप. आता भिजणार.
तर थोडंसं थांबलो इथे, मस्त व्ह्यू होता. म्हणजे अजून लवकर आलो असतो अजून छान वाटलं असतं. तर आता वाजलेत 6 साडेसहा आणि काळोख पडलाय पूर्ण. तर आता आम्ही चाललोय घरी, इथून गाड्या वरती आहेत आणि अजून पण छान वाटते. पूर्ण काळोख पडलाय आता. तर आता व्हिडिओ इथं संपवतोय. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे प्रमोद दसम ब्लॉग. सो पुन्हा भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.